महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत याची एक छोटीशी झलक मी आधी देते. कसं पुराचं पाणी किंवा भेगाळलेला दुष्काळ शेतकऱ्याचं उभं पीक नष्ट करतो, कसा तो प्रशासकीय प्रक्रियेत अडकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका विशेष कायद्याच्या मदतीने सोलापूरच्या रामभाऊने 2025च्या अतिवृष्टीत नुकसान होऊनही 34,000 रुपये कसे मिळवले हे आपण बघणार आहोत. आणि हा विषय खरोखरच खूप नाजूक आणि महत्त्वाचा आहे. अगदी. हा विषय प्रत्येक सामान्य माणसासाठी आणि शेतकऱ्यासाठी जीवनमरणाचा का आहे याची पूर्ण पार्श्वभूमी आज आपण समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल आणि कोणाचं तरी नुकसान टळू शकेल. नक्कीच. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. हो, सुरुवात करूया. मला आज एका अत्यंत भावनिक आणि वास्तवाला धरून असलेल्या प्रश्नाने सुरुवात करायची आहे. आपण गावाकडे नेहमी बघतो, जेव्हा शेतकऱ्याचं पीक डोळ्यादेखत वाळून जातं किंवा पुराच्या पाण्यात वाहून जातं, तेव्हा तलाठी आणि कृषी अधिकारी बांधावर येतात. ते पाहणी करतात आणि फक्त आश्वासने देतात. बरोबर आहे. बघूया साहेबांना विचारून किंवा वरती अहवाल पाठवतो असं म्हणून ते निघून जातात. पण शेवटी हातात काहीच पडत नाही. हा असा विदारक अनुभव प्रत्येक वेळी का येतो? हा खूप गंभीर प्रश्न आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे माहितीचा खूप मोठा अभाव आहे. लोकांना वाटतं की अधिकारी जे सांगतील तेच अंतिम आहे, पण तसं नाहीये. म्हणजे नक्की काय? काही वेगळा कायदा आहे का यासाठी? हो ना, इथेच आपण आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 म्हणजेच डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टकडे लक्ष दिलं पाहिजे. हा कायदा 23 डिसेंबर 2005 रोजी पास झाला. या एका कायद्याने संपूर्ण चित्र बदलून टाकलं आहे. अच्छा, पण कायद्यातल्या तरतुदी आणि बांधावरचं वास्तव यात खूप फरक असतो ना? या कायद्याची नेमकी तरतूद काय आहे? मी आधी कायद्याची तरतूद सांगतो. या कायद्याच्या कलम 2 मध्ये आपत्ती या शब्दाची कायदेशीर व्याख्या दिलेली आहे. आपत्ती म्हणजे नेमकं काय? याचा अगदी सोपा आणि गावरान अर्थ सांगायचा तर, जेव्हा निसर्गाचा कोप होतो किंवा मानवी चुकीचा फटका एवढा मोठा असतो की सामान्य माणसाला तो सहन करणं अशक्य होतं, तेव्हा ती आपत्ती ठरते. बरं. आता याचा शेतकऱ्याला काय फरक पडतो ते सांगतो. यामुळे झालेलं नुकसान हे त्या शेतकऱ्याचे वैयक्तिक नुकसान राहत नाही, ती थेट सरकारची जबाबदारी बनते. एक मिनिट. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सरकार हात झटकू शकत नाही, बरोबर? अगदी बरोबर. सरकारला हात झटकता येत नाही. कायदा त्यांना तशी परवानगीच देत नाही. हे खूपच दिलासादायक आहे. पण साहेब, कायदा तर समजला, पण हे पैसे येतात कुठून? जेव्हा एकाच वेळी लाखो हेक्टरचं नुकसान होतं तेव्हा सरकार म्हणतं की आमच्याकडे निधी नाही. अतिशय कळीचा मुद्दा आहे. आणि याच ठिकाणी या कायद्याचं खरं सामर्थ्य दिसून येतं. या कायद्यात निधीची अतिशय भक्कम सोय आहे. यासाठी कलम 46 आणि कलम 48 याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. कलम 46 आणि 48 यात काय म्हटलंय? कलम 46 नुसार केंद्राचा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी असतो आणि कलम 48 नुसार राज्याचा राज्य आपत्ती प्रतिसाद निधी असतो. हे जरा तांत्रिक वाटतंय. याचा गावरान अर्थ कसा सांगाल? गावरान अर्थ असा की राज्याच्या तिजोरीत या आपत्तीच्या वेळेसाठी एक वेगळा हक्काचा पैसा आधीच बाजूला काढून ठेवलेला असतो आणि जर राज्याला खर्च झेपला नाही तर केंद्र सरकार त्यांच्या निधीतून मदत करतं. त्यामुळे पैशांची कमतरता हे कारण प्रशासनाला देता येत नाही. बापरे, म्हणजे निधी आधीच राखीव असतो. तर मग प्रत्यक्षात मदत किती मिळते याचे काही नियम आहेत का? हो, याचे दर निश्चित केलेले आहेत. मी काही आकडे सांगतो जे खूप महत्त्वाचे आहेत. 27 मार्च 2023च्या सरकारी निर्णयानुसार म्हणजे GR नुसार हे दर ठरलेले आहेत. अच्छा, कोणते दर आहेत ते? जिरायत म्हणजे पावसावर अवलंबून असलेल्या पिकासाठी 8,500 रुपये प्रति हेक्टर मिळतात. बागायत म्हणजे सिंचित पिकासाठी 17,000 रुपये मिळतात. आणि फळबागांसाठी? फळबागांसाठी 22,500 रुपये प्रति हेक्टर मिळतात. याची मर्यादा जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत असते. पण यात एक अट आहे, पिकाचे नुकसान किमान 33% झालेले असावे लागते. आता बघा, ही माहिती किती लोकांना माहीत असते. लोक फक्त मदतीची वाट बघत बसतात. म्हणूनच मला सांगावंसं वाटतं की अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हो, हे माहिती असणं खूप गरजेचं आहे.
सुरुवातीला तुम्ही सोलापूरच्या रामभाऊंचं उदाहरण दिलंत ना, त्यांनी याच माहितीचा वापर करून 2 हेक्टर बागायती क्षेत्रासाठी 34,000 रुपये मिळवले. क्या बात है. पण साहेब, इथे गावाकडचा एक मोठा गैरसमज मला तुमच्यासमोर मांडायचा आहे. कोणता गैरसमज? लोकांचा असा समज आहे की सरकारी मदत म्हणजे सरकारची आपल्यावर दया आहे. ते देतील तेव्हा आणि जेवढे देतील तेवढे निमूटपणे घ्यायचे. हा अतिशय चुकीचा विचार आहे आणि हा गैरसमज पूर्णपणे मोडून काढला पाहिजे. ही दया अजिबात नाहीये. हा कायद्याने दिलेला तुमचा हक्क आहे. म्हणजे शेतकरी हक्क म्हणून ही मदत मागू शकतो? 100%. या कायद्याअंतर्गत शेतकऱ्याचे 4 मुख्य हक्क आहेत. पहिला हक्क म्हणजे आपण आत्ताच बोललो तसं 33% नुकसान झाल्यास पैशांचा हक्क. बरं. आणि दुसरा हक्क? दुसरा हक्क अत्यंत महत्वाचा आहे. तो म्हणजे ई-पंचनामा करून घेण्याचा हक्क. ई-पंचनामा? हा कसा होतो? जेव्हा नुकसान होतं तेव्हा 48 ते 72 तासात प्रशासनाने प्रत्यक्ष बांधावर येणं बंधनकारक आहे. तिथे येऊन GPS लोकेशन घेऊन नुकसानीचे फोटो काढून आणि 7/12 जोडून पंचनामा करावा लागतो. अच्छा, म्हणजे अधिकारी कार्यालयात बसून अंदाजे पंचनामा करू शकत नाहीत? अजिबात नाही. GPSमुळे त्यांना प्रत्यक्ष तिथे जावंच लागतं. यामुळे पारदर्शकता येते. हा तुमचा दुसरा हक्क झाला. बरोबर. आणि तिसरा हक्क कोणता? तिसरा हक्क म्हणजे थेट बँक खात्यात पैसे मिळण्याचा हक्क. यात कोणताही मध्यस्थ नसतो. तुमचे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतात. हे खूपच चांगले आहे. आणि चौथा हक्क? चौथा हक्क म्हणजे अपील करण्याचा हक्क. जर तुम्हाला मदत मिळाली नाही किंवा पंचनामा चुकीचा झाला असेल तर तुम्ही तहसीलदार यांच्याकडे दाद मागू शकता. आणि तिथेही न्याय नाही मिळाला तर? तर त्यांच्यावर जिल्हाधिकारी असतात आणि त्यांच्याही वर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे अपील करता येते. हे सगळं ऐकून मला असं वाटतंय की समजा हे म्हणजे असं झालं की तुमच्याकडे गाडीचा विमा आहे पण तुम्हाला माहीतच नाही की क्लेम कसा करायचा. अगदी बरोबर बोललात. आणि इथेच एक मोठा गोंधळ होतो. पीक विमा ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. हो का? मला वाटायचं की पीक विमा आणि ही मदत एकच आहे. नाही, पीक विमा म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना ही वेगळी आहे आणि या आपत्ती व्यवस्थापन कायद्याखालची मदत ही पूर्णपणे अतिरिक्त मदत आहे. म्हणजे दोन्ही फायदे तुम्हाला एकाच वेळी मिळू शकतात. बापरे, हे तर बऱ्याच जणांना माहीतच नसेल. साहेब, आता चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात मला एका प्रॅक्टिकल गोष्टीवर यायचंय. विचारा ना. समजा जर आजच माझ्या शेतात पाणी शिरले असेल तर मी प्रत्यक्ष कोणती पावले उचलली पाहिजेत? मला एक सोपी आणि स्पष्ट कृती योजना सांगा. नक्कीच. मी तुम्हाला एक चेकलिस्ट सांगतो. टप्पा 1. पहिल्या 48 ते 72 तासात तलाठी किंवा ग्रामसेवक यांना नुकसानीची माहिती द्या आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःच्या मोबाईलवर नुकसानीचे फोटो आणि व्हिडिओ काढून ठेवा. स्वतःच्या मोबाईलवर का? कारण पाणी ओसरलं तर पुरावायात नाही. टप्पा 2. अधिकारी जेव्हा येतील तेव्हा आपला 7/12, 8A उतारा, आधार कार्ड आणि बँक पासबुक तयार ठेवा. बरं. आणि ई-पंचनाम्यावर स्वतः उपस्थित राहून सर्व माहिती तपासून मगच सही करा. कोरी सही करू नका. बरोबर. आणि पंचनामा झाल्यावर काय करायचं? टप्पा 3. पंचनामा झाल्यावर तहसीलदारांकडे लेखी अर्ज द्या. आणि टप्पा 4. जर 15 ते 20 दिवस झाले आणि नुकसानग्रस्तांच्या यादीत तुमचं नाव आलं नाही तर थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे फॉलोअप करा. म्हणजे शांत बसायचं नाही. अजिबात नाही. कायदा तुम्हाला ताकद देतो, फक्त तुम्ही ती वापरली पाहिजे. खरंच किती महत्वाची चर्चा झाली आज आपली. आजच्या या चर्चेचा थोडक्यात सारांश सांगायचा तर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 हा आपला भक्कम आधार आहे. नुकसानीचे किमान 33% प्रमाण असेल तर सरकारला मदत करावीच लागते. आणि ई-पंचनाम्याचे महत्त्व तर आपण पाहिलंच. होय. आणि या कायद्यातल्या तरतुदी प्रत्येक बांधापर्यंत पोचल्या पाहिजेत. अगदी खरंय. आणि म्हणूनच मला तुम्हाला एक विचार करायला लावणारा मुद्दा मांडायचा आहे. विचार करा, जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक बांधावर या कायद्याची माहिती असली तर अज्ञानामुळे होणारी लूट थांबेल का? नक्कीच थांबेल. जेव्हा शेतकरी एकजूट होऊन आपला हक्क मागेल तेव्हा व्यवस्था नक्कीच बदलेल. यावर तुम्ही नक्की विचार करा. आणि हो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या विषयावर चर्चा करायला हवी ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या ग्रुप्सनाही जॉईन करा. हो, महसूलशाहीच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. नक्की फॉरवर्ड करा. चला तर मग लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.